सध्या सर्वत्र लोकसभेचं वातावरण तापलंय. रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उद्योजक श्रीराम पाटील तर महायुतीकडून 2 वेळेला खासदार राहिलेल्या भाजपच्या रक्षा खडसे हे एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत. धुळे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ज्योती बारेला या महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा तालुका पिंजून काढतायत. प्रचारासंदर्भात ज्योती बारेला यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी. आज रावेर तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. दोघे शरदचंद्र पवार गटाकडनं श्रीराम पाटील हे यांना तिकीट देण्यात आलं आहे, तर नाथाभाऊंची सुनबाई रक्षाताई खडसे यांनाही BJPने पुन्हा तिसऱ्यांदा संधी उपलब्ध करून दिली. आपल्यासोबत शिरपूर येथील धुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्या ज्योतिताई बारेला हे देखील या प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांनी सुद्धा आघाडी घेतलेली पाहावयास मिळत आहे. तेही महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी किंवा त्यांच्या श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ तेही हिरिरीने भाग घेताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. ज्योतिताई, तुमच्या न्यूज अनकटमध्ये प्रथमतः स्वागत. हे जे तुम्ही आज चोपडा तालुक्यात पिंजून एक प्रकारे जो चोपडा तालुक्यात पिंजून काढताय, कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेत आहे, मेळाव्याला उपस्थित जात आहे, या बाबतीत आपण कोणत्या पद्धतीने विश्लेषण करताय? बघा, आता महाविकास आघाडीने जो आम्हाला लोकसभेला उमेदवार दिलाय, अधिकृत उमेदवार, तर आम्ही त्यांचं पक्षाच्या वतीने सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपापल्या प्रयत्न करतायत की कसंही करून आपलाच उमेदवार निवडून यायला हवा आहे. पण आतापर्यंत चोपडा तालुका पाहिलं तर विधानसभेलाही आपला काही आमदार गेलेला नाहीये किंवा खासदार रावेर याच्यातून आता याच्यात मागच्या वेळेस याच्यापासून गेलेला नाहीये. मग आमच्या सारख्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आता जे काही घटना घडली आपले आदरणीय पवार साहेबांसोबत, हे आता आम्ही साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, आदरणीय सुप्रियाताईंचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्व पद्धतीने युवती असतील, महिला वर्ग असतील, आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करतोय. आणि आता चोपडा तालुक्यातले काही गावं आहेत, त्या ठिकाणी मी आता 2-3 दिवसापासून एका दिवसाला 7-8 गावं, 9 गावं अशी मी प्रचार करते. ईद निमित्ताने जाते, काही ठिकाणी कुठं दुःख घडलेलं असेल तर दारावर जाणं, हे अशा पद्धतीने मी आता जनतेच्या पर्यंत पोहोचते आणि महिला वर्गापर्यंत पोहोचते. आणि खरं जर पाहायला गेलं तर आपण चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील रहिवासी आहात. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, नेत्यांची भेटीगाठी, या संदर्भात तुम्हाला रिस्पॉन्स कसा पाहायला मिळतोय? खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि त्यांनाही आनंद झाला की श्रीराम दादासारखा एक चांगला उद्योगपती आणि सामाजिक कार्य करणारे आज आपल्याला एक चांगला चेहरा मिळालेला आहे लोकसभेसाठी. तर श्रीराम दादा नक्कीच ते काम करतील आणि श्रीराम दादांच्या पाठीशी आम्ही आहोतच. आणि आम्ही प्रत्येक असे समजतोय की आम्ही स्वतःच लोकसभेचे उमेदवार आहेत, असं म्हणून आम्ही काम करतोय, असं म्हणून आम्ही जनतेच्या समोर जातोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय. आणि आता काही गावांमध्ये त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. आता आम्ही सांगितलंय त्यांना की आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करणारच आहोत. पण आपण ही तुतारी जे चिन्ह आहे, माणूस जी तुतारी वाजवतोय, तर ते तुतारीला पकडलेलं जे हात आहे ते काँग्रेसचं आहे आणि मशाल आहे. हे जे आहेत महाविकास आघाडीचं आणि अजून आपल्याला काही जे सहकार्य करतील, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलोय. तर तुम्हीही आम्हाला सहकार्य करा, मतदान करा आणि आम्ही नक्कीच तुम्हाला तुमचे जे काही आकांक्षा असतील तुमच्या गावासाठी, विकासासाठी, अजून तुमच्या काही नवीन युवकांसाठी, महिलांसाठी, युवतींसाठी, ते आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. काही एक शेवटचा प्रश्न. आता चोपडा तालुक्यात सर्वत्र असं म्हटलं जातंय की ज्योतिताई बारेला हे आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत, असं सर्वत्र बोललं जातंय. याबाबत आपण काय म्हणा? नक्कीच लोकशाही आहे, तर लोकशाहीत आम्ही उमेदवारी मागतोय. पवार साहेबांनी जे महिलांसाठी आरक्षण दिलेलं आहे त्याचा तर आम्ही निश्चितच फायदा घेणार. त्यातही आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत काम केलंय. त्यांचं कामाचं आणि साहेबांचं जी ऊर्जा आम्ही आता पाहतोय, तर आमच्यासारख्या महिलांना घरात बसून हे सगळं टीव्हीवर फक्त बघून आणि मनात जे राष्ट्रवादी ते फक्त मनापर्यंत न ठेवता जनतेपर्यंत कसं पोहोचेल
आपली जी चिन्ह आहे ते आम्हाला आत्ताच मिळालेलं आहे, अधिकृत चिन्ह मशाल वाजवणारा व्यक्ती माणूस, हे आम्ही आता जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळं माध्यम यूज करतोय, प्रत्येक गावात जातोय, लोकांना भेटतोय आणि म्हणून मग आम्ही ती तुतारी आम्ही त्यांपर्यंत पोहोचवणार आणि साहेबांना एक चांगला उमेदवार श्रीरामदादासारखा उमेदवार दिलाय, निवडून आलं तर निश्चितच साहेबांचे हात बळकट होतील. आणि तसंच विधानसभेलाही जर निष्ठावंतांना दिलं, जे साहेबांच्या सोबत आधीपासून आहे, अर्थात मला आता 14-15 वर्ष होत आहेत की साहेबांसोबत आहे, आमच्या सारख्यांना जर दिलं साहेबांनी तिकीट, तर आम्ही हातात तुतारी घेऊन आणि पूर्ण तालुक्यात ती तुतारी पोहोचवण्याचं काम निश्चितच करणार आहे.